पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मुंबई पालिकेसाठी महायुतीचा विनिंग फॉर्म्युला आता ठरलेल्या महायुतीच्या बैठकीत विनिंग फॉर्म्युलाच्या संदर्भात सविस्तरपणे चर्चा करण्यात आली। 150 पेक्षा अधिक जागांवर जिंकण्याचा महायुतीचा निर्धार आहे। कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो यावर चर्चा सुरू आहे आणि निवडून येईल अशाच उमेदवाराला प्राधान्यक्रम देणार असल्याचं देखील आता पक्षाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तर मुंबई महापालिकेसाठी आता महायुतीचा विनिंग फॉर्म्युला ठरलेला आहे। महायुतीच्या बैठकीत विनिंग फॉर्म्युलाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली आहे। 150 पेक्षा अधिक जागांवर जिंकण्याचा महायुतीचा निर्धार आहे। कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो या संदर्भात देखील मंथन करण्यात आलेलं आहे। तर जो उमेदवार निवडून येऊ शकतो त्यालाच प्राधान्य दिलं जाईल अशी माहिती देखील देण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात आहे। चेतन, निश्चित शुभम, निवडून येईल तोच उमेदवार असं सूत्र आता महायुतीच्या या बैठकीत ठरलेलं आहे आणि यामध्ये जवळपास 150 जागांवरती जे आहे ते दोन्ही पक्षांचं एकमत झाल्याची माहिती आहे। विशेष करून या अशा जागा आहेत ज्या ठिकाणी केवळ भाजप आणि शिवसेना दोघांनीच दावा केलेला होता। यापैकी कुठल्याही एका जागेवर दोन्ही पक्षांचा दावा नव्हता आणि त्यामुळे अशा काही जागांचाही त्याच्यामध्ये समावेश आहे की ज्या ठिकाणी दोन्ही पक्ष निवडणूक लढण्यास इच्छुक नव्हते। त्यामुळे अशा 150 जागा आता जरी तुटल्या असल्या तरी 77 जागांवरती खरा पेच आता दिसून येणार आहेत, कारण या 77 जागा अशा आहेत ज्या ठिकाणी दोनही पक्षांकडून आपल्याकडे सक्षम उमेदवार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। मात्र आता सक्षम उमेदवार असल्याची फक्त माहिती न देता यापुढे तो उमेदवार कसा निवडून येऊ शकतो, त्याच्या मागचं संख्याबळ किती आहे, त्याला पाठबळ किती आहे, याचं सर्वेक्षणाचा अहवालही आता दोन्ही पक्षांच्या बैठकीमध्ये मांडला जाईल। पुढच्या 2 दिवसानंतर पुन्हा एकदा तिसरी बैठक जी आहे ती होणार आहे आणि या बैठकीमध्ये 77 पैकी नेमक्या किती जागांचा तिढा तुटतोय याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। मात्र तुर्तास तरी 150 जागांवरती दोन्ही पक्षांचं एकमत झाल्यामुळे या जागांवरती आता उमेदवार निवडीची प्रक्रिया आहे ती सुरू केली जाईल। अगदी चेतन, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहे, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।